तुमची लव्ह स्टोरी सांग, मला ऐकायची. आमची लव्ह स्टोरी म्हणजे अशी आहे की आमची फ्रेंडशिप स्टोरी. हा. तर किती वर्षापासून? आता 13 वर्ष झाले. ओ. तर मग आम्ही भेटलेलो जर्मन क्लासमध्ये. पण जर्मन शिकण्याचा एकच गोष्ट झाली की शांभवी माझ्या आयुष्यात आली. जर्मन त्याच्यासाठी शिकलेलो. अच्छा. तर त्यावेळेस आम्ही ते मॅक्स मुलरला जायचो शिकायला आणि तिथे ओळख झाली. आणि तिथे पण आम्ही काय बोलायचो नाही बरं का, वर्षभर असंच हाय बाय वगैरे. आणि एवढंच फक्त नाही का, हीच बोलायची फक्त आल्यावर सगळ्यांना गुड मॉर्निंग प्रतीक, गुड मॉर्निंग हे, गुड मॉर्निंग ते वगैरे, तेवढंच फक्त बोलणं, बाकी काही नाही. आणि मग नंतर आम्ही बोलायला लागलो. आणि नंतर काय झालं, एकदा माझा एक मित्र आहे, आम्ही जाणार होतो राईडला लोणावळ्याला. तर आम्ही त्यावेळेस ते तसल्या काही गोष्टी करायचो, बाईक राईड वगैरे नाही का, सगळेजण असे मित्र वगैरे. तर आणि त्या दिवशी नेमका होता क्लास. मी म्हटलं की यार आपण जायला पाहिजे खरं राईडला, ग्लास बुडून. तर मग मला वाटलं की नाही जायला पाहिजे. मी लास्ट मोमेंटला कॅन्सल केलं. मी त्याला म्हटलं मी नाही येत. तर मग माझा अर्धा दिवस गेला ना, हाफ डे गेला. पण म्हटलं नाही, हाफ डे तरी जाऊ आपण. मग हाफ डे गेलो, मी क्लासरूम मध्ये गेलो. कांड केलं म्हणजे तू प्रॉपर. आणि एकच टेबलवरती एकच चेअर शिल्लक होती, रिकामी जागा, कारण ऑलरेडी अर्धा क्लास झालेला ना. तर मग मी तिथे जाऊन बसलो आणि त्याच टेबलवर मी, शांभवी आणि अजून एक आजी होत्या. आजी होत्या शिकायला. त्या का शिकत होत्या, त्यांची नातवंड जर्मनीमध्ये होती, त्यांना जर्मनीमध्ये स्टोरी सांगायला. तर मग आणि त्या नेमक्या राहायच्या फर्ग्युसनच्या इथे बॅक साईड, गुड लकच्या इकडे. तर मग आणि आम्ही एका टेबलवर आलो आणि मग आम्हाला असाइनमेंट मिळाली. मग असाइनमेंट कशी करायची, तर भेटून करूयात. मग काय, आम्ही दोघंही FC ला त्यावेळेस, मी आणि शांभवी. त्या म्हटलं की मग तुम्ही या इकडे माझ्या घरी. मग त्यावेळेस ठरलं की ओके भेटूयात आपण. आणि मग आम्ही 26 नोव्हेंबरला भेटलो त्यांच्या घरी, नाही का, जाऊन असाइनमेंट वगैरे केली. आजीला क्रेडिट गेलं पाहिजे. आजीला क्रेडिट गेला, त्यांना माहितीच नाही अजून, त्यांना सांगायचं. लग्नाला नाही बोललं का आजीला, या तुम्ही बघत असाल तर लक्षात ठेवा, तुम्हाला बोलू ना लग्नाला. नाही ना, त्यांना नाही बोललं. त्यांना जाऊन सांगायचं. आता बघूयात आजी. हा व्हिडिओ पाठवा पण आजीला, आजी खुश होतील. तर मग त्यावेळेस आम्ही असं प्रॉपर व्यवस्थित बोललो वगैरे, नाही का. आणि मग त्या दिवसापासून आम्ही थोडं बोलायला लागलो. आणि म्हटलं की ओ नाही, मग आम्ही फ्रेंडशिपच होती आमची. आमच्या काय आम्ही डेट वगैरे नाही केलं कधीच. ओके. आम्ही फ्रेंड्सच होतो. पण लग्नाचा डिसिजन कसा आला, म्हणजे विचार केलाच असेल ना तिने किंवा तू, कसं? ते आधीच केलेला विचार की नाही होणार आहे काय, त्यामुळे काही गरज नाही विचार करायची, त्यामुळे फ्रेंड्सच राहूयात. त्यामुळे असाच विचार घेऊन चाललेलो आम्ही. आणि ज्या वेळेस 2021-22 मध्ये माझं JRF क्लिअर झालं. आणि JRF क्लिअर झाल्यावर मला असं वाटलं की मला फुल कॉन्फिडन्स, नाही का, JRF क्लिअर झाले, मग मी बाहेरच्या देशामध्ये जाऊन टॉप युनिव्हर्सिटीमध्ये PhD करणार होता. आपलं बोलणं चालू आहे याच्याबद्दल. बरोबर. तर मी म्हणलं की नाही, मला टॉप युनिव्हर्सिटीमध्ये जाऊनच PhD करायची आता. काही पोरगी करायची. पोरगी नाही, पण तेव्हा काही नव्हतं का लग्नाचं वगैरे. तेव्हा मी डिसाईड केलं हे डोक्यात ठेवून चालू आहे तुझं. माझं त्यावेळेस फुल, नाही का, आपण सिंगल लाईफ जगायचं, तिकडे जायचं, बाहेरच्या देशात जाऊन राहायचं, युनिव्हर्सिटीमध्ये मस्त PhD करायची. त्यानंतर तिथेच अकॅडमिक्स मध्ये शिफ्ट व्हायचं आणि तिथेच मस्त राहायचं एकटं. काय असं माझं प्लॅन होतं. मग माझी सगळी तयारी चालू होती काय. मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला मी ऍप्लिकेशन करत होतो, प्रपोजल लिहिलं, सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्याच वेळेस 2 गोष्टी झाल्या. एक तर मला असं लक्षात आलं की ज्यावेळेस मी प्रपोजल ड्राफ्ट करत होतो, मला करायचं होतं डिसेबिलिटी अँड कम्युनिकेशन या विषयामध्ये PhD. आणि ते ड्राफ्ट करताना माझ्या लक्षात आलं, मी जेव्हा ग्राउंडवरती डेटा घेत होतो, नाही का, प्रायमरी डेटा घेतो आपण थोडाफार, तर लक्षात आलं की अरे इथे बरंच काम करणं गरजेचं आहे अजून. म्हणजे नाही का, भारतामध्येच, पुण्यामध्येच, इथे तिकडे ऑलरेडी आहे सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशांमध्ये. तर मला असं झालं की अरे इथे खूप काही करणं गरजेचं आहे रे. मग आपण इथे थांबून करणं जास्त बेटर आहे. आणि मग त्याच दरम्यान मी शांभवीला म्हणलं की हे बघ, आता मी अजून डिसाईड करतोय लग्नाचं. मग इथे राहायचं का बाहेर राहायचं ते. जर का मी इथे राहू शकतो, इथे राहिलं, तर मग तू विचार करशील का, जर का मी बाहेर गेलो इथून, तर मग देर इज नो चान्स, मग आमचं बोलणं पण बंद होईल. काय माहिती का, त्यावेळेस असं वाटलं मला तिला विचारावं असं. मी कधीच विचारलं नव्हतं, खूप आधी. असं प्रपोज केलेत का?
विचार करशील प्रपोज का? नाही केलंय, काय रे प्रपोज पण नाही केले, आजपर्यंत नाही केले. नाही केले एंगेजमेंटला केले. मी तिला म्हटलं की हे बघ, तू म्हणजे मी जर का गेलो इथून भारताच्या बाहेर तर मग विषय कट आहे. विषय म्हणजे मी जर का भारताच्या बाहेर गेलो तर मग आपलं खूपच जास्त अवघड आहे बोलणं वगैरे पण. तर मग खरंच तसं करायचंय का? रिलेशनशिप मध्ये तुम्ही होता की नव्हतो? रिलेशनशिप मध्ये नव्हतो, पण काय करायचं एक्झॅक्टली? मग तू पण येणार का बाहेर, असं माझं होतं नाही का, तुला पण यायचंय का मग तिकडे? मग असं काहीतरी नाही का, आपण बघूयात. मग त्यावेळेस ती पण म्हणली की ओके लेट मी थिंक. म्हणजे आता खूपच मेक ऑर ब्रेक सिच्युएशन आली ना, की मला फिल्मची स्टोरी ऐकल्यासारखं वाटायला लागलं रे. हिरो चाललाय, तू विचार कर येणार नाही परत, नाही तर खरंच नाही. मग ती पण म्हणली की नाही, एक मिनिट थांब, मला करायचं लग्न, डायरेक्ट लग्न बरं का. आणि माझ्यासाठी पण शॉक होता. मला आधी वाटलं की ती म्हणाली की नाही आपण थांबू, आपण विचार करू. नाही लग्न. तिचं डायरेक्ट होतं नाही लग्न करू आपण. म्हटलं ओके ठीक आहे. आणि मग ती माझ्या घरी आली भेटायला. आधी माझ्या घरच्यांचं ओकेच होतं, पण माझ्या घरच्यांना तिच्याकडून ऐकायचं होतं की ठीक आहे तू सांगतोय आम्हाला, पण ती रेडी आहे का आम्हाला तिच्याकडून ऐकायचं. आणि तिला पूर्ण कल्पना आहे का की ती कुठल्या ह्याच्यामध्ये चालली आहे, कारण मोठा डिसिजन ना. आणि मग ते झाल्यानंतर ते येऊन भेटले, ती येऊन भेटली वगैरे. त्यांना पण आवडलं, तिला पण आवडलं सगळं, घरातलं वातावरण वगैरे. तिच्या घरच्यांची काय रिएक्शन होती? आणि मग नंतर तिच्या घरच्यांना त्याच्या दुसऱ्या महिन्यात तिने सांगितलं की असं असं आहे आणि मला करायचं लग्न. तर तिच्या घरचे म्हणले की आम्हाला वाटत नाही तू योग्य डिसिजन घेतलायस, पण आधी आम्हाला भेटायचं त्याला. आम्ही आधी भेटू त्याला. आधी भेटलेलो मी 1-2 वेळेस, पण ते असं जनरल कॅज्युअल फ्रेंड म्हणून. आणि त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो. आणि आता मला सगळे विचारतात की तू असं काय केलंस, की ते एकदम डायरेक्ट त्याच दिवशी ते म्हणले की नाही हा परफेक्ट मुलगा तुझ्यासाठी, हाच पाहिजे आम्हाला. तर मी असं काहीच केलं नाही. मी फक्त जाऊन त्यांच्याशी बोललो. मे बी त्यांना क्लॅरिटी ऑफ थॉट, क्लॅरिटी ऑफ रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी जास्त भावल्या असतील. पण लग्नानंतर घरात राहणं 24 तास एका घरामध्ये ते जरा अवघड गेलं असेल ना. तिला जास्त चॅलेंजिंग होत असेल, तिला जास्त चॅलेंजिंग तुझ्यापेक्षा आहे ना. हो, म्हणजे कारण बघ ना, कम्प्लीट स्वतःचं सगळं कम्फर्ट झोन सोडून दुसऱ्याच्या घरी येणं. आणि त्यावेळेस सगळे तिला एकच प्रश्न विचारायचे, म्हणजे असं इनडायरेक्टली नाही का, की विचारायचे नाही, असं त्यांच्या स्टेटमेंट मधून कळायचं की तू खूप मोठा निर्णय घेतलायस आणि तू खूप काहीतरी असं हे केलंयस वगैरे. तर ती सगळ्यांना तेच सांगायची की अरे मी सोशल वर्क म्हणून लग्न नाही केलंय. ते होतच ना की डिसेबल व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये राहणं किंवा लग्न करणं, ते असं वाटतं की काहीतरी. तर लोकांना वाटतं की ते दया येऊन केलंय, नाही का, असं की हे बघ दया येऊन आहे ना, मॅक्झिमम तुम्ही समोरच्याला 500 रुपये देता, लग्न नाही करत काय. तुम्ही दया येऊन लग्न नाही करत. त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे ऑथेंटिक तुमचे रिलेशन असलं पाहिजे, तुमचे इमोशन्स खरे असले पाहिजेत. आणि सगळ्या गोष्टी फक्त इमोशन्स आणि रिलेशनशिप आहे म्हणून आता लग्न करा, प्रेम, तसं पण नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की पूर्ण आयुष्यभरात तुम्ही काय करणार आहे, तुम्हाला तुमचे गोल्स काय आहेत ते मॅच व्हायला पाहिजेत, तुमची थॉट प्रोसेस मॅच व्हायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे की दोघांनाही ह्युमर कळला पाहिजे.